नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये आभा कार्ड म्हणजे काय, आभा कार्डाला कुठे यूज करू शकतो, तसेच आभा कार्ड कशा पद्धतीने तयार करायचं आहे किंवा नोंदणी करायची आहे याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नंबर कशा प्रकारे क्रिएट करू शकता याच्याविषयी आपण माहिती घेऊया। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काय डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुम्हाला आभा कार्ड बनवण्यासाठी या वेबसाईट वरती यायचंय। याचा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तुम्ही डायरेक्टली पण या वेबसाईट वरती येऊ शकता। यामध्ये क्रिएट आभा नंबर यावरती क्लिक करून तुम्ही इथून पण आभा कार्ड क्रिएट करू शकता किंवा ट्राय न्यू आभा पोर्टल यावरती क्लिक करून जे नवीन वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्ही इझिली आभा कार्ड क्रिएट करू शकता। तर नवीन वेबसाईट वरती जाऊन आभा कार्ड कशा प्रकारे क्रिएट करायचे तर त्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वरती यायचंय। या वेबसाईट वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही क्रिएट आभा नंबर यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्डच्या द्वारे सहजरित्या तुम्ही आभा कार्ड जे तुम्ही क्रिएट करू शकता। आभा कार्ड म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नंबर असते। तुमचा मेडिकलचा हिस्ट्री जो काही असेल ते टोटल हिस्ट्री तुमचा डिजिटल फॉर्मॅट मध्ये दिसते। यामध्ये तुम्हाला आधार कार्ड वरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसं आपण आधार कार्ड वरती क्लिक कराल या ठिकाणी 4 स्टेप्स दाखवले जातील, ज्यामध्ये कन्सर्ट या ठिकाणी पहिल्या ऑप्शन मध्ये कन्सर्ट कलेक्शन, आधार ऑथेंटिकेशन, कम्युनिकेशन डिटेल्स, आभा ऍड्रेस क्रिएशन या 4 स्टेप्सला तुम्ही फॉलो करत सहजरित्या तुमचं आभा कार्ड जे तुम्ही बनवू शकता। तर त्यासाठी तुम्हाला कन्सर्ट मध्ये या ठिकाणी आधार नंबर तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे। ज्यांचं तुम्ही आभा कार्ड क्रिएट करणार आहात त्यांचं या ठिकाणी आधार नंबर प्रोव्हाइड करायचा आहे। त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन या ठिकाणी आय ऍग्री करायचं आहे आणि जे कॅप्चा दाखवते कॅप्चा तुम्हाला कॅल्क्युलेशनच्या नुसार या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय आणि नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। आभा कार्ड बनवण्यासाठी तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे। तर या ठिकाणी तुमचा जे मोबाईल नंबर असतील त्या मोबाईल वरती 6 डिजिटचा एक ओटीपी पाठवला जाईल, ते ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून यायचंय। या ठिकाणी 6 अंकी मोबाईल नंबर 6 अंकी जे ओटीपी आहे ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय। ओटीपी टाकल्यानंतर आभा कार्डला तुम्ही कोणता नंबर देणार आहात ते मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे। तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी प्रोव्हाइड केल्यानंतर नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही नेक्स्ट या बटनावरती क्लिक कराल या ठिकाणी मोबाईल नंबर फॉर कम्युनिकेशन इज सेम ॲज आधार नंबर, नो इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड या ठिकाणी तुमचं जे कम्युनिकेशन डिटेल्स मध्ये मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्याची आवश्यकता नाही। तर तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी आपण ओटीपी टाकून व्हेरीफाय केलेला आहे, तर या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू करून घ्यायचंय। कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर जे ऑलरेडी या ठिकाणी सेव्ह झालेला आहे कम्युनिकेशन डिटेल्स मध्ये, जर तुम्ही ईमेल ऍड्रेस तुमचा व्हेरीफाय करून कम्युनिकेशन डिटेल्स मध्ये ऍड करायचे असतील तर या ठिकाणी ईमेल टाकायचा आहे आणि व्हेरीफाय वरती क्लिक करून तुमच्या ईमेल वरती जे ओटीपी येईल ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकून व्हेरीफाय करून घ्यायचंय। व्हेरीफाय केल्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स मध्ये तुमचे जे ईमेल आहे ईमेल मोबाईल नंबर ऍड होतील। त्यानंतर तुम्हाला समोर जायचंय किंवा स्किप सुद्धा तुम्ही करू शकता। जे लास्ट ऑप्शन आहे आभा ऍड्रेस क्रिएशन, यामध्ये ऍड्रेस मध्ये तुम्ही सजेशन मध्ये जे देते ते पण या ठिकाणी घेऊ शकता किंवा तुमच्या मनावर तुम्ही या ठिकाणी कोणतेही एक युजर नेम किंवा ऍड्रेस जे तुम्हाला या ठिकाणी क्रिएट करून घ्यायचे आणि क्रिएट आभावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसे या ठिकाणी क्रिएट आभावरती तुम्ही क्लिक कराल तुमच्या समोर तुमचा जे आभा कार्ड असतील ते क्रिएट होतील। अशा पद्धतीने तुमचा आभा कार्डचं जे फ्रंट पेज असेल म्हणजेच आधार कार्ड टाइप मध्ये जे फ्रंट पेज असतील सेम त्याच पद्धतीमध्ये आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्हाला त्याचा फ्रंट पेज अशा प्रकारे तुम्हाला दिसतील। यामध्ये जर तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर आभा कार्ड या ठिकाणी डाउनलोड आभा कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचंय
आणि पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये किंवा जेपीजी फॉर्मॅटमध्ये तुम्ही याला डाउनलोड करू शकता। या ठिकाणी जसं आपण डाउनलोड वरती क्लिक कराल या ठिकाणी तुमचा जे फाईल आहे अशा पद्धतीने जेपीजी फाईल मध्ये जे तुमचा डाउनलोड होईल। जर तुम्हाला प्रिंट आउट काढायचं असेल तर या प्रिंट या ऑप्शनचा यूज करून तुम्ही सहजरित्या याचा प्रिंट आउट पण काढू शकता। विदिन साइज मध्ये तुम्ही फ्रंट अँड बॅक जे त्याचा लॅमिनेशन करून कलर प्रिंट काढून याचा यूज करू शकता। यामध्ये तुमचा आभा कार्ड क्रिएट झाल्यानंतर या ठिकाणी तुमचा अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन पण करू शकता। लॉग इन केल्यानंतर जर तुमच्या प्रोफाइल मध्ये एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट प्रोफाइल वरती क्लिक करून तुमचा फोटो असो किंवा मोबाईल नंबर असो किंवा तुमचा ईमेल आयडी जर चेंज करायचा असतील या ठिकाणी तुम्ही फोटो, ईमेल आयडी, मोबाईल नंबर हे सगळे डिटेल्स तुम्ही चेंज करू शकता एडिट प्रोफाइल मध्ये। आणि सेट पासवर्ड मध्ये जे असणार आहे सेट पासवर्ड मध्ये आभा कार्डला जर तुम्ही पासवर्ड सेट करणार असाल तर या ठिकाणी पासवर्ड सुद्धा सेट करू शकता। पासवर्ड सेट करण्यासाठी तुमच्या आधार कार्डाला एकतर मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे, जर नसतील तर तुमच्या आभा कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे। या दोन्ही याच्यामध्ये तुम्ही तुमचा पासवर्ड सेट करू शकता। जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला किंवा आभा कार्ड जे असणार आहे त्याला सुद्धा लिंक नसतील तर या ठिकाणी पासवर्ड तुम्ही सेट करणार नाही। त्यानंतर री केवायसी व्हेरिफिकेशन मध्ये जर तुम्हाला फ्रेश मध्ये केवायसी करायचे असतील तर या ठिकाणी कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून तुम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी री केवायसी करू शकता। त्यानंतर जर तुमचा जे आभा कार्ड आहे ते आभा कार्ड तुम्हाला परमनंटली डिलीट करायचे असतील तर या ठिकाणी डीएक्टिवेट माय आभा नंबर टेम्पररली किंवा जर तुमचा आभा नंबर परमनंटली डिलीट करायचा असेल तर या ऑप्शनचा यूज करून तुम्ही सहजरित्या या ठिकाणी तुमचा आभा कार्ड तुम्ही डिलीट करू शकता। अशा पद्धतीमध्ये तुम्हाला जे आभा कार्ड जे असणार आहे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नंबर, तुमच्या मेडिकलचा टोटल रिपोर्ट जे असणार आहे तुमचा डिजिटल फॉर्मॅट मध्ये तुमच्या सोबतच म्हणजेच तुमच्या आभा कार्डाच्या या नंबर मध्ये जे असणार आहे युनिक नंबर मध्ये टोटल डिजिटल फॉर्मॅट मध्ये तुमचा मेडिकल जे जर्नी असणार आहे मेडिकल हेल्थ केअर जर्नी असणार आहे त्याच्यामध्ये टोटल डेटा या ठिकाणी सेव्ह राहणार आहे। अशा पद्धतीमध्ये तुम्हाला आभा कार्ड क्रिएट करायचे। क्रिएट करण्यामध्ये काय अडचण असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद मित्रांनो।